अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार महिलांनो, बघा वटपौर्णिमा आपल्या सगळ्याच महिलांसाठी अत्यंत आवडीचा दिवस, ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। या 2025 मध्ये बघा 10 जून 2025 वार मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा। वर्षभरात ज्या काही पौर्णिमा येतात त्यापैकी काही पौर्णिमा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी मानल्या जातात। त्यापैकीच वटपौर्णिमेचा दिवस हा आपल्या भारतीय महिलांसाठी, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पौर्णिमा अत्यंत प्रभावी मानली जाते। आता वटपौर्णिमा जवळ आल्यानंतर आपल्या प्रत्येक महिलेच्या मनात पहिला प्रश्न येतो, या वर्षी मी कुठली साडी घालू, या वर्षी मी कुठल्या बांगड्या घालू, मी कसा शृंगार करू, किंवा या वर्षी मी पूजा कधी करू। आपण सगळेच विचारत असतो। बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज होतो, आपल्याला बऱ्याच वेळा काही कळत नाही, समजत नाही। बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठले शुभ रंग आहेत या वर्षीचे ते सांगणार आहे, कुठले कलर म्हणजे कुठल्या रंगाच्या साड्या तुम्हाला टाळायच्या आहेत तेही सांगणार आहे, बांगड्या कशा घालायच्या आहेत, टिकली कुठली लावायची आहे आणि पूजा किती वाजता करायची आहे, याबद्दलची अत्यंत सविस्तर आणि योग्य माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा बरेच असे रंग असतात जे आपल्याला शुभ फळ देतात, तर बरेच असे रंग असतात जे आपल्याला अशुभ फळ देतात। जेव्हा शुभ फळ देणारे रंग आपण परिधान करतो तेव्हा आपण जर एखादी पूजा करत असू किंवा एखादी सेवा करत असू, आपण काहीतरी कार्य करत असू, तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला 100% मिळतं। पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण काहीतरी पवित्र करतोय, चांगलं करतोय आणि अशा वेळी जर अशुभ रंग परिधान केले, अशुभ गोष्टी आपण केल्या, तर ते जे काही आपण करत असू, जे काही कार्य किंवा जी कुठली गोष्ट आपण करत असू, त्याचं फळ आपल्याला मिळत नाहीच, पण त्याचा दोष आपल्याला लागतो। बघा जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो किंवा जेव्हा आपण प्रभावी सेवा करतो तेव्हा आपण काही नियम पाळतो, त्या नियमानुसार तशाच रंगाचे कपडे परिधान करतो आणि तशाच वस्त्रावरती बसून आपण ती पूजा पूर्ण करतो, कारण त्या रंगाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या महत्त्वानुसार जर आपण ती गोष्ट केली तर त्या सेवेचं, त्या पूजेचं आपल्याला पूर्ण फळ लागतं। आता आपल्यापैकी बऱ्याच महिला अशा आहेत, आता प्रत्येकाला शृंगार करायला आवडतो, पण त्या शृंगारामध्ये आपलं काय होतं माहिती आहे का, की पूजा करायला थोडासा उशीर होतो। काही महिला दुपारी 2 वाजता जातात, 4 वाजता जातात, कुणी 6 वाजता जातं। पण तुम्हाला मी सांगेल की जेव्हा आपण वडाची पूजा करत असतो, पौर्णिमेची पूजा करत असतो, तेव्हा ती 12च्या आत करावी। 10 ते 12 हा जो कालावधी आहे हा पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ कालावधी आहे। त्यामुळे प्रयत्न करा आणि 12 वाजेपर्यंतच वडाची जी काही पूजा आहे ती यावर्षी आवर्जून करा। आता ज्यांना मासिक धर्म किंवा सूतक काळ आहे त्यांनी पूजा करावी का, बऱ्याच वेळा विचारला जाणार हा प्रश्न आहे। आता प्रत्येकाची परंपरा किंवा प्रत्येकाची प्रथा ही थोडीफार वेगळी आहे। मी स्वतः सांगाल तर मी विटाळ इतकं काही पाळत नाही, कारण माझा स्वतःचा त्या गोष्टीवरती इतका काही विश्वास नाही। जर तुमचा पिरियडचा 3रा, 4था, 5वा दिवस असेल तर आवर्जून तुम्ही पूजा करू शकता। जर पहिलाच दिवस असेल किंवा 2रा दिवस असेल तर तुम्ही ती टाळा। तुम्ही उपवास करू शकता, मनातून तुम्ही प्रार्थना करू शकता, फक्त पूजा जी आहे ती टाळा। 3रा, 4था, 5वा ज्यांचा दिवस आहे त्यांनी आवर्जून पूजा करावी। त्यानंतर बघा ज्यांना सूतक आहे, सूतकामध्ये आपण वटपौर्णिमेचं व्रत धरत नाही, कुठलंच व्रत आपण धरत नाही। त्यामुळे जर सूतक काळ असेल, तुम्हाला कुठलं सूतक आलेलं असेल तर त्या सूतकामध्ये पूजा करू नका। आता शुभ रंग सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा आपण माता लक्ष्मीच्या मंदिरात जातो, माता लक्ष्मीची ओटी भरतो, तेव्हा आपण त्यावेळेस हिरव्या रंगाची साडी घेतो। हिरवा रंग हा माता लक्ष्मीला विशेष प्रिय मानला जातो। हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक असतो। बघा जर तुम्ही नववधू बघाल किंवा शक्यतो ज्या सौभाग्याच्या पूजा असतात तेव्हा तुम्ही बघाल तर स्त्रिया हिरव्याच रंगाच्या साड्या घालतात, कारण हा रंग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत शुभ मानला जातो। यावर्षी देखील पहिला शुभ रंग हा हिरवाच आहे। तुमच्याकडे हिरव्या रंगाची छान साडी असेल, कुठलीही असेल, तर तुम्ही आवर्जून हिरव्याच रंगाची साडी नेसा। आता दुसरा जो रंग आहे तो आहे लाल।
बघा, लाल रंग हा देखील शुभ प्रतीक मानला जातो. लाल रंग देखील माता लक्ष्मीचा रंग मानला जातो. लाल रंग देखील सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. लाल रंग हा सौभाग्यवर्धक असतो. त्यामुळे या वटपौर्णिमेला तुम्ही लाल रंगाची साडी जी आहे ती देखील परिधान करू शकता. तिसरा शुभ रंग जो आहे तो म्हणजे पिवळा. पिवळा रंग हा सौख्याचा, शांततेचा आणि समाधानाचा प्रतीक मानला जातो. या वटपौर्णिमेला तुम्ही पिवळ्या रंगाची छान साडी घातली तर त्याने तुम्हाला सौख्य प्राप्त होईल, आनंद होईल, समाधान प्राप्त होईल आणि ऐश्वर्यातही वाढ होईल. याच्याशिवाय गुलाबी असेल किंवा मग पोपटी असेल, अजंठा कलर असेल, पर्पल कलर असेल, या रंगाच्या साड्या ज्या आहेत ह्या देखील तुम्ही परिधान करू शकता. आता कुठल्या साड्या आपल्याला घालायच्या नाहीत, कुठले रंग जे आहेत ते वर्ज्य आहेत. त्यातील पहिला रंग आहे काळा. काळा रंग बघा, आपण जेव्हा काहीतरी एखादी शांती करतो किंवा जेव्हा आपण काही उतारे उपाय करतो तेव्हा आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करतो. नजर लागू नये किंवा काहीतरी बाधा येडापिडा असेल तर काळा रंग आपण घालतो. काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक असतो. जर तुम्ही पूजेला किंवा कुठल्याही सौभाग्याच्या कार्यात काळ्या रंगाचा म्हणजे काळ्या रंगाचं कापड जर तुम्ही घातलं, काळ्या रंगाची साडी घातली तर त्याचं तुम्हाला जे फळ आहे ते तेवढं फळ प्राप्त होत नाही. जे ते रंग आहे ते त्या गोष्टींसाठीच वापरले तर त्याचं आपल्याला जे काही आहे ते पूर्ण फळ मिळतं. म्हणून काळा रंग जो आहे तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. काळा रंग चुकूनही आपल्याला वटपौर्णिमेला परिधान करायचा नाही आहे. दुसरा रंग जो आहे तो म्हणजे पांढरा. बघा, जेव्हा आपण एखादी शांती करत असतो किंवा एखादी आपण काहीतरी तेराव्याचा कार्यक्रम, काहीतरी कोणतरी ऑफ झालं म्हणजे वारलं, तेव्हा जे आपण विधी करतो तर तेव्हा आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालतो. म्हणजे पांढरा रंग हा त्या कार्यात वापरला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा सौभाग्याचं काही असतं तेव्हा सफेद रंगाचं काही घालायचं नाही. त्यामुळे सफेद रंगाची सुद्धा साडी जी आहे ती तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी टाळायची आहे. चुकूनही सफेद रंग तुम्हाला घालायचा नाही. त्यानंतर आहे करडा रंग. करडा रंग असेल किंवा खूप डार्क गडद जांभळा रंग असेल तर त्या रंगाच्याही साड्या ज्या आहेत त्या तुम्हाला घालायच्या नाही आहेत. आता बांगड्या. कुठलीही कुठलंही शुभ कार्य असेल, कुठल्याही सौभाग्याचं कार्य असेल, सगळ्यात महत्त्वाचं असतात त्या म्हणजे आपल्या सौभाग्यवर्धक बांगड्या. आता हिरव्या बांगड्या ह्या आपण लग्नात परिधान करतो. आपला हिरवा चुडा असतो जे सौभाग्याचं लेणं, सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. तर वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या बांगड्या अत्यंत शुभ आहेत. हिरव्या बांगड्या घालून जर तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचं संपूर्ण फळ प्राप्त होईल. त्यामुळे शक्यतो हिरव्या रंगाच्याच बांगड्या घाला. इतर दिवशी आपण मॅचिंग सगळं घालतो, पण या वटपौर्णिमेला हिरवाच रंग घाला. दुसरा रंग जो आहे तो म्हणजे लाल. लाल असेल, पिवळा असेल, केशरी असेल तर या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्या देखील सौभाग्यासाठीच आहेत. त्यामुळे तुम्ही या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या तुम्ही आवर्जून घालू शकता. बांगड्या घालत असताना पत्र्याच्या घातल्यात, प्लास्टिकच्या घातल्यात, स्टीलच्या घातल्यात, मेटलच्या घातल्यात नाही चालणार. वटपौर्णिमा खूप मोठा दिवस, मोठा सण आहे आणि या दिवशी काचेच्या बांगड्यांचा मान खूप मोठा आहे. त्यामुळे काचेच्याच बांगड्या घाला. काळ्या, खूप निळ्या किंवा सफेद रंगाच्या ज्या बांगड्या आहेत, करड्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्या घालू नका. त्याच्या व्यतिरिक्त गुलाबी असतील, पिवळ्या असतील, केशरी असतील, जांभळ्या असतील, लाल, हिरव्या या कुठल्याही रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या तुम्ही घालू शकता. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत. आवर्जून बघा, आवर्जून पाळा. जर या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि त्यानुसार जर या काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा पूर्ण लाभ होईल आणि तुम्ही जे काही कार्य कराल म्हणजे शुभ कार्य कराल त्याचं शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ.